सरकारने चुकीचा निकष लावून गोरगरिबांचे रेशन धान्य बंद केल्यामुळे सर्वसामान्य बजेट कोलमडले आहे। ते त्वरित चालू करावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा करवीर तहसीलदार कार्यालयासमोर करवीर तालुका उबाटा शिवसैनिकतर्फे बोंब मारो आंदोलन करून जोरदार निदर्शन करण्यात आले। त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। रेशन त्वरित द्यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनात दिला आहे। करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुडे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। गोरगरिबांचं रेशन बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या भाजप सरकारच्या नावाने गोरगरिबांचं रेशन बुडवणाऱ्या सरकारचा, गोरगरिबांचं रेशन बुडवणाऱ्या सरकारच्या नावाने तुम्ही रेशन मालक जे पुरवठादार त्यांच्या यादीप्रमाणे तुम्ही केला। जर सत्तेत भाजपचं जर असेल आणि त्याचं जर रेशनचं दुकान असेल तर त्यानं विरोधी मतदान जे होते त्यांची नावं बळणं घातल्यात त्यामध्ये। 100% आमचा आरोपच आहे। आणि रेशन म्हणजे असं काय जणू काय हे उपकार करायला लागले असं ते दुकानदार त्या गोरगरीब लोकांना बोलतात। आजपर्यंत धान्य दुकानदार हा सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी असतो। त्याला पण माहिती आहे आपल्याला ही स्कीम आपली नाही तर उगीच यांच्या विरोधात काय केलं तर आम्हाला पण त्रास होईल।